हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग शिकणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यामध्ये काही ज्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात तर त्या मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। इथे बघू शकताय मी ब्लाउजवरती जे आहे तर ते आपले माप लिहिलेलं आहे। पाठीमागची उंचीचं माप लिहिलेलं आहे 14 इंच आहे आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला मिळवायचं आहे। तर उंची झालेली आहे 15 इंच। लगेचच मी इथं 9.5 वरती एक मार्क करून घेतले। तर त्याच्यानंतर शोल्डर 5.5 इंच आणि मुंडा उंची 5.5 इंच घेतलेली आहे आणि 8 इंच जे आहे तर ते आपलं छातीचं माप बघू शकताय तुम्ही। 8 इंच आहे छातीचं माप आणि एकावर एक मी असे 3 ब्लाउज घेतलेले आहेत। एकाच कस्टमरचे 3 एकदम ब्लाउज आले तर अशा पद्धतीने आपण फास्ट मध्ये कटिंग करू शकतो। तर मध्यावरून 1.5 इंचाचा आपण मुंड्याची गोलाई देऊन घेतलेली आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते, फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप नका करत जाऊ आणि व्हिडिओ जे आहेत तर ते व्यवस्थित पाहत चला। आणि बोलत बोलत मी जे कटिंग आणि स्टिचिंग दाखवते त्यामुळे तुम्हाला लवकर समजेल अशी मी आशा करते। त्याच्यानंतर इथे बघू शकता पाठीमागचा भाग जो आहे तर तो मी कट करून घेतला आणि लगेचच हे बघा अशा पद्धतीने मी इकडच्या बाजूला ठेवून घेतलेला आहे, कारण हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। प्रिन्सेस कट ब्लाउजला पाठीमागचा भाग ठेवूनच आपल्याला कट करायचा असतो। तर हे बघा या ठिकाणी मी 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला 2 इंच लागतं। मी ते पुढे कशासाठी हे सांगणारच आहे। तर इथे बघू शकता खाली 2 इंच आणि वरती अर्धा इंच ठेवलेला आहे। हे बघा इथं अर्धा इंच ठेवलेला एक्स्ट्रा। आता इथे बघा आपण 4 इंचावरती घेतलेला आहे बस्ट पॉइंट आणि त्याच्यानंतर पुढे 2 इंचा मध्ये घेतला आणि हे बघा अर्धा इंच मी खाली घेतलं। अर्धा इंच इथं खाली घेतलं, दोन्हीकडे अर्धा इंच मी वरती घेतले आणि हे ज्या वेळेला असं स्टिच करतो त्यावेळेला दोन्ही भाग असे बरोबर खाली येतात। आणि त्याच्यानंतर हे बघा इथं 5 इंच वरती घेतलं आणि असा गोल असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर इथे बघा 1.5 इंचावरती आपण असा गोल आकार देऊन वरती घेतला आणि आता हे अर्धा इंच बघा ह्यासाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं, कारण आपलं ते कटिंग मध्ये जाणार आहे। आणि हा 2 इंच जो आहे तर तो आपला शिलाई मार्जिन आहे। तर हे झालं आपलं फ्रंट कटिंग। तर हे कट करून घेते मी। तर मैत्रिणींनो, मी फ्रंट भाग कट करून घेते, तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल आणि असे शिलाईच्या रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडचं बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑल वरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। आणि सगळ्या प्रकारचे लेडीजचे आपले कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। तुम्ही या अगोदर पाहिले नसतील तर ते सुद्धा हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते सुद्धा व्हिडिओज एक एक करून पाहू शकताय। नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी खूप छान असे चॅनलवरती आपल्या व्हिडिओज अवेलेबल केलेले आहेत। तर आता त्याच्यानंतर बघू शकता एक्स्ट्राचा जो पार्ट होता तर तो मी कट करून घेतला। आता त्याच्यानंतर इथे आपल्याला द्यायचा आहे तर तो पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे। वरती 2 इंच आणि उभं 5 इंच आणि खालच्या बाजूने 2.5 इंच मी ठेवलेला आहे आणि असा बॉक्स तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर गोल असा आकार दिलेला आहे। अर्ध्या इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे गोल आकार आणि हा भाग झाला आपला पुढचा भाग। तर पुढच्या गोल गळ्याचा आपण आकार कट करून घेतलेला आहे। इथं गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, कसलीही हरकत नाही गळ्यासाठी। त्याच्यानंतर राहिली ती आपली बाही कटिंगसाठी बघा इथं मी एकच घेतलेला आहे आणि एकावरूनच मी तुम्हाला सांगते आणि नंतर मी बाकीच्या 2 बाही जे आहेत तर ते कट करणार आहे, कारण वेळ खूप जातो, व्हिडिओ खूप लॉंग होतो, तुम्ही पण बघायला कंटाळतात। तर आता इथं बघू शकता 10 इंचाची बाही घ्यायची तर 1 इंच वाढवलेला आहे आणि इथं कॅप हाईट बघा 3 इंचांना मी खाली केलेला आहे। 11 इंच बाही केलेली होती आणि 8 इंच जे आहे तर ते कॅप हाईट, म्हणजे हे बघा साईडचं 8 इंच येते। त्याच्यानंतर हे बघा 8 आलेला आहे आणि जेवढी आपली मुंड्याची गोलाई असते ती गोलाई देऊन घेतलेली आहे 7.5 इंच आणि असा गोल असा आकार दिलेला आहे। पुढे मार्जिन ठेवून आपण जी बाही आहे तर ती कट करून घेतलेली आहे। आता मुंड्याची गोलाई वगैरे हे तुम्हाला जर कळत नसतील तर आपले जे बेसिक व्हिडिओज आहेत, माप कसं घ्यायचं ब्लाउजचं, जुन्या ब्लाउजचं वगैरे, हे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहिले तरी तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल। तर आता हे 3 ब्लाउज आहेत आणि या 3 ब्लाउजचं अस्तर जे आहे तर ते आपण कट केलेलं आहे। आता मेन अस्तर ठेवून आपल्याला मेन जे ब्लाउज आहेत तर ते कट करायचे आहेत। तर इथे बघू शकता प्रत्येक ब्लाउजला आपल्याला वेगळ्या पद्धतीने
अस्तर टाकून आपल्याला कटिंग करावं लागतं, जेणेकरून अशा पद्धतीने जर तुम्ही टाकलात अस्तर तर आपल्याला व्यवस्थित कापड जे असतं तर ते पुरतं. आणि बऱ्याच जणांचं काय होतं, कापड पुरत नाही, इकडे कमी जास्त होत असतं, तर त्यामुळे आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन कटिंग हे करावं लागतं. तर हे बघा, इथे मी मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला जसं ठेवलं होतं तर त्याच्यापेक्षाही बघा मी पलटी करून ठेवलेलं आहे जे अस्तर होतं ते, कारण कपडा वाया जाऊ नये आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो व्यवस्थित बसून जावा त्यामध्ये. त्याच्यानंतर बाहीसुद्धा घेतलेली आहे. बाही ही अर्ध्या इंचाने वरून आणखी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे, कारण दोरे निघतात कपड्याचे, त्यावेळेला थोडंसं एक्स्ट्रा कट करून घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं बसवून घ्यावं लागतं. आता इथे 3ही ब्लाऊज मी कट केलेले आहेत, तर 3ही ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता ह्या ब्लाऊजला अगोदर स्लीव्ज कट करून घेतलेली आहे, कारण खालच्या बाजूने त्याला काठ होतं, लेस होती थोडीशी. त्याच्यानंतर बॅक पार्ट आणि हा बघा फ्रंट पार्ट अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे मी. आणि याच्यानंतर जो भाग उरतो तर तो भाग आपल्याला पाठीमागं किंवा पुढं गळ्याला पायपिंग करण्यासाठी लागत असतो, त्यामुळं व्यवस्थित असं ठेवून आपण कापड व्यवस्थित पुरवलं गेलं पाहिजे. तर त्यासाठीच मी हे व्हिडिओ जे आहे तर ते फास्ट का होईना परंतु तुमच्याशी शेअर करत असते. तुम्हाला जर फास्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं स्लो करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर बघा या ब्लाऊजला मी क्रॉस अशा मी पट्ट्या काढून घेते. ते गळ्यासाठी क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. गळ्यासाठी पायपिंगसाठी नेहमी क्रॉसच पट्ट्या लागतात, कारण त्यामुळं गळा जो असतो पायपिंग जी असते ती पलटी होत नाही. त्याच्यानंतर हा गोल्डन कलरचा ब्लाऊज घेतला आहे बघा. गोल्डन ब्लाऊजसुद्धा अशाच प्रकारे मी कट करून घेते. या प्रकारात जर कट केलं तर उंची वगैरे सगळं व्यवस्थित बसून जातं आणि आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते पुरतं. तर अशा प्रकारे आपण 3ही ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज 32 साईज ब्लाऊज कसा कटिंग करायचा, मापं कशी घ्यायची बघा, कसं टाकायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि हे पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच वेगवेगळ्या साईजचे जे आहेत तर ते आपण व्हिडिओज पाहणार आहोत. ब्लाऊज कटिंग स्टिचिंग वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत, कटोरी ब्लाऊज. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिंपल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला सांगा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतायत, मी कुठपर्यंत पोहोचते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.